नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा आता 17वा हप्ता या दिवशी जमा होणार आहे. किती मिळणार आहे निधी आणि किती शेतकरी अपात्र आहेत, किती शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना 16वा हप्ता मिळालेला नाही त्याबद्दलही नवीन अपडेट आलेला आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे. व्हिडिओ हा स्किप न करता बघा. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना 17वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. या योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो या संदर्भात सगळी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रत्येक 4 महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजना हप्ता वितरित करण्यात येतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 हप्ते मिळाले आहेत, परंतु आता 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळालेला आहे. त्याचबरोबर 16 हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्या बाधित शेतकऱ्यांना सुद्धा आता 16 हप्त्याचं वितरण सुद्धा या 17व्या हप्त्यामध्ये मिळणार आहे. तर ते आता पुढचा जो हप्ता शेतकऱ्यांच्या मिळणार आहे तो 17वा हप्ता आहे. 17वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे. 14वा हप्ता आपल्याला वितरित करण्यात आलेला आहे. तसेच 15वा हप्ता आपल्याला 15 नोव्हेंबर 2023ला आणि 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024ला वितरित करण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आहे की 17वा हप्ता पीएम किसान सन्मान निधीचे हे हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये एकूण 4 महिन्याचे अंतर आहे. त्याप्रमाणे जर बघितलं तर पीएम किसान निधीचा 17वा हप्ता शेतकरी बांधवांना जून किंवा जुलै या महिन्यात वितरित करण्याची येण्याची शक्यता सरकारने देण्यात आलेली आहे. तुम्हाला 16वा हप्ता मिळालेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुमची पीएम किसान ई-केवायसी झालेली नसेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार नाही. त्यामुळे जर तुमची झालेली नसेल ई-केवायसी तर लवकरात लवकर ही ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. चला तर मग आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं शेतकऱ्यांना शेअर करा. पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.